दिवसाची सुरुवात या लाटांची गप्पा मारून आणि समुद्रामध्ये खेळूनच झाली. संपूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही समुद्रामध्ये मजा करायला गेलो. इकडच्या येणाऱ्या हा लाटा आणि हा अतंग पसरलेला समुद्र यात एक वेगळीच मजा होती. घड्याळात लक्ष गेलं, डिवाइन टाईम 11:11 झाला होता. सगळ्यांचा देखील टाईम चांगलाच जावं. थोडंसं रेस्ट केलं, बाकीचे तयार होत होते आणि तिकडनं आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. सिंधुदुर्ग किल्ला हा पाहण्यासारखा आहे आणि मालवणमध्ये आलो आणि सिंधुदुर्ग नाही पाहिलं तर असं कसं होईल. तर आम्ही जाऊन पोचलो मालवण जेटीला. इकडनं दुर्गाकडे जाण्यासाठी काही बोटी लागतात आणि त्या बोटींचे प्रतिमानसी चार्जेस 100 रुपये आहे. या बोटीमध्ये आम्ही बसलो आणि अरबी समुद्राचा प्रवास सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आता पाहता आम्ही जाऊन पोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. इथे आपला भगवा दिमागात फडकत होता. ह्या प्रत्येक बुरुजाने आपला इतिहास पाहिला आहे, आपल्या छत्रपतींना पाहिलं आहे. या दरवाजातनं छत्रपती किती वेळ आत बाहेर गेले असतील. आम्ही सगळीजण एकूण एक जागा फिरत फिरत जात होतो. वरनं पाहिलं तर दुर्ग एकदम नाविन्यपूर्ण दिसत होता. इथे छत्रपतींच्या हाताचे ठसे आहेत असं सांगितलं जातं. ठशांचा आशीर्वाद घेतला. इथे छत्रपतींच्या पायाचा ठसा आहे. हा देखील पाहिला, मन एकदम प्रसन्न झालं. तुम्ही देखील इकडे कधी आलात तर नक्कीच भेट द्या. छत्रपतींचे पहिले मंदिर शिवराजेश्वर छत्रपतींचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधिलं. इथे एक शिवपिंड आणि भुयारी मार्ग आहे. हे दोन्ही पाहून आम्ही जाऊन पोचलो इथे. आणि हा मेसेज खरंच खूप महत्त्वाचा आहे. आपल्या दुर्गांचे आपण पावित्र्य राखलं पाहिजे. दूध भाव, दही भाव, साखर भाव तिन्ही विहिरी पाहिल्या आणि गडाची माता भवानी मातेला इथे आम्ही भेट दिली. संपूर्ण दुर्ग हा 48 एकरामध्ये पसरलेला आहे आणि आम्ही आता एका तटबंदीवर चढून ही दुहेरी तटबंदी पाहत होतो. आणि मी जिकडनं उभा होतो तिकडनं वर पाहिलं तर अथांग पसरलेला हा अरबी समुद्र. त्यावेळेला इकडे किती बोटी आल्या असतील, किती गोष्टी घडल्या असतील. छत्रपतींचं हे साम्राज्य पाहून डोळ्यात खरंच पाणी आलं. हा मावळतीला जाणारा सूर्य बघतच राहण्यासारखा होता. इकडे एक वेगळंच वातावरण होतं. पुढे आम्ही जाऊन पोचलो, ही चुन्याची निवळी पाहिली आणि बाहेर पडलो या दरवाजातनं. ह्याला रायनीची वेळ म्हणतात आणि इकडे हा गडाचा दुसरा दरवाजा असू शकतो. वेळेचा अभाव असल्यामुळे आम्हाला सिंधुदुर्गवरनं निघावं लागलं, पण छत्रपतींचा वारसा आणि मराठी असल्यामुळे खूप सार्थ अभिमान वाटला. तुम्ही देखील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. उद्या भेटूया मालवणच्या तिसऱ्या दिवशी.